Hello students, we are studying English grammar. Okay, so let us start today's topic of English grammar. What we are going to study is parts of speech. आपण parts of speech शिकत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की there are total how many parts of speech? 8 parts of speech are there. Number 1 is noun, 2 is pronoun, 3 is verb, 4 is adjective, 5 adverb, 6 preposition, 7 conjunction and 8 interjection. ओके, यापैकी नाउन आपण स्टडी केलेला आहे, प्रोनाउन वी हॅव ऑलरेडी स्टडीड, वर्ब आपण स्टडी केलेला आहे, ॲडजेक्टिव्ह आपण स्टडी केलेला आहे, ॲडवर्ब सुद्धा आपण काय केलं आहे पाहिलं याच्या आधी. ओके, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब या गोष्टी आपण स्टडी केलेल्या आहेत. आज आपण फोकस करणार आहोत प्रीपोजिशनवर. ओके, आजचा आपला टॉपिक कुठला आहे? टॉपिक ऑफ डिस्कशन इज प्रीपोजिशन, प्रेपोजिशन. ओके, सो लेट अस बिगिन विथ प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजे काय? याच्या नावानुसार काय वाटतं तुम्हाला? प्रीपोजिशन नाव जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतं पहा, याच्यामध्ये 2 वर्ड्सपासून बनलेला आहे. हा एक वर्ड म्हणजे प्री आणि दुसरा वर्ड म्हणजे पोझिशन. ओके, प्री म्हणजे आधी आणि पोझिशन म्हणजे प्लेस, जागा. असे वर्ड्स जे आपण आपल्या नाउनच्या आधी लिहितो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑन संडे. ओके, इथे एक्झाम्पल पहा, ऑन हा जो वर्ड आला आहे तुम्ही तुमच्या नाउनच्या आधी लिहिलेला, या वर्डला आपण म्हणतो प्रीपोजिशन. या वर्डला आपण काय म्हणतो? प्रीपोजिशन. ॲट स्कूल. ओके, हा ॲट काय आहे स्टार्टिंगला आलेला त्याला आपण म्हणतो प्रीपोजिशन. तो प्रीपोजिशन नावाचं मिनिंग हा आहे. ओके, नाऊ लेट अस सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजे काय? आपण याची डेफिनेशन पाहूया. पहा, ए प्रीपोजिशन, ए प्रेपोजिशन इज ए वर्ड दॅट शोज the relation between noun or pronoun and some other words in the sentence. ओके, प्रीपोजिशन म्हणजे असा वर्ड जो रिलेशन शो करतो बिटवीन ए नाउन और प्रोनाउन अँड सम अदर वर्ड्स इन द सेंटेन्स. सेंटेन्समध्ये असणाऱ्या दुसऱ्या वर्डशी नाउन आणि प्रोनाउनचं रिलेशन शो करणारा जो वर्ड असतो दॅट वर्ड वी कॉल ॲज प्रीपोजिशन. दॅट वर्ड वी कॉल ॲज प्रीपोजिशन. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं की ए बुक इज प्लेस्ड, ए बुक इज प्लेस्ड ऑन द टेबल. ऑन द टेबल. ओके, यामध्ये बुक आहे, कुठे आहे? टेबलवर. तर बुकचं टेबलशी रिलेशन शो करणारा जो वर्ड आहे तो म्हणजे ऑन. ऑन शब्दाचा अर्थ होतो तुमचं बुक कुठे ठेवलेलं आहे? तुम्ही टेबल आहे त्या टेबलवर तुम्ही तुमचं बुक ठेवलेलं आहे. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स. तर एका नाउन और प्रोनाउनचं दुसऱ्या नाउन और प्रोनाउनशी किंवा दुसऱ्या कुठल्या तरी वर्डसोबत रिलेशन शो करणारे जे वर्ड्स आहेत वी कॉल देम ॲज प्रीपोजिशन. वी कॉल देम ॲज प्रेपोजिशन. ओके, यू अंडरस्टँड द मिनिंग? ओके, लेट अस मूव फॉरवर्ड. प्रिपोजिशन याची प्लेस पहा कशी आहे. प्रिपोजिशन इट इज प्लेस्ड बिफोर नाउन और प्रोनाउन. तुम्ही काय करता? प्रिपोजिशन इट इज प्लेस, त्याची जागा कुठे असते? बिफोर नाउन और प्रोनाउन. नाउन और प्रोनाउनच्या आधी तुम्ही जनरली वर्ड महत्त्वाचा आहे हां, कारण की कधी कधी अशाही सिच्युएशन्स येतील की तुमचं प्रिपोजिशन नाउन और प्रोनाउनच्या आधी येणार नाही. पण जनरल रूल असा आहे की नाउन और प्रोनाउनच्या आधी आपण काय लिहितो? प्रिपोजिशन प्लेस करतो. डिफरंट प्रिपोजिशन शोज डिफरंट रिलेशन. आणि रिलेशन चेंज झालं की प्रिपोजिशन काय होतो? चेंज होतो. ठीक आहे, म्हणजे आपण एकच वर्ड नाही वापरत. कुठे आपण इन वापरतो, कुठे आपण ॲट वापरतो, कुठे आपण ऑफ वापरतो. ओके, कुठे अबव वापरतो, कुठे फॉर वापरतो, कुठे विथ वापरतो. ओके, हे एक्झाम्पल्स आहेत प्रिपोजिशनचे आणि प्रत्येक वर्डचा मिनिंग काय होतो? वेगळा होतो. प्रीपोजिशनच्या प्रत्येक वर्डचा मिनिंग कसा असतो? वेगळा असतो. हे 2 टॉपिक लिहा आणि प्रिपोजिशनचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचे? नोट करायचे. ओके, प्रिपोजिशन
It is placed before noun or pronoun and different prepositions show different relations. ओके, चला पुढे जाऊया. प्रिपोजिशन्स यांचे टाइप्स पहा कोणते आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ प्रिपोजिशन. नंबर 1 इज प्रिपोजिशन ऑफ प्लेस, प्लेस इंडिकेट करणारा प्रिपोजिशन. नंबर 2 इज प्रिपोजिशन ऑफ टाइम, टाइम इंडिकेट करणारा प्रिपोजिशन. अँड नंबर 3 इज प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन, म्हणजे डायरेक्शन इंडिकेट करणारा preposition. Okay, so there are 3 types of preposition. First, preposition of place, second, preposition of time, and third, preposition of direction. Okay, these are 3 types of preposition. Let us study them in detail. आधी definition चा meaning पाहूया आपण. Preposition of place, it indicate where something or someone is. Preposition of place indicate where something or someone is. एखादी वस्तू, एखादा पर्सन कुठे आहे हे इंडिकेट करणारे जे आहेत त्यांना म्हणतो आपण प्रिपोजिशन ऑफ प्लेस. फॉर एक्झाम्पल, अमित इज स्टँडिंग अगेन्स्ट द वॉल. अमित कुठे आहे? अमित वॉलला टेकून उभा आहे. हे म्हणजे एखाद्या भिंतीला टेकून उभा असणे, त्याच्यासाठी अगेन्स्ट द वॉल म्हणजे वॉलच्या अपोजिट साईडला. ओके, अमित इज स्टँडिंग अगेन्स्ट द वॉल. याच्यामध्ये हा जो अगेन्स्ट वर्ड दिसतोय ना आपल्याला, दॅट इज वॉट इट इज प्रिपोजिशन ऑफ प्लेस. प्लेसचा प्रिपोजिशन आहे तो. ओके, सेकंड एक्झाम्पल इज प्रिपोजिशन ऑफ टाइम, टाइम इंडिकेट करणारा. इट इंडिकेट वेन द इव्हेंट हॅपन्स ऑर हॅपन. एखादा इव्हेंट केव्हा घडला हे इंडिकेट करणारा जो प्रिपोजिशन आहे, घडला किंवा घडणार आहे, दॅट इज द प्रिपोजिशन ऑफ टाइम. फॉर एक्झाम्पल, ऑन संडे अंजली स्विम्स ऑन सॅटरडेज. हा जो ऑन आहे हा काय करतो? सॅटरडे इंडिकेट करतो, म्हणजे शनिवारी. फक्त अंजली स्विमिंग कधी करते? शनिवारी करते. अंजली स्विम्स ऑन सॅटरडेज. ओके, तो हा ऑन जो वर्ड आहे, ऑन इंडिकेट वॉट? इट इज द प्रिपोजिशन ऑफ टाइम. Let us see the next example. Preposition of direction. Direction, डायरेक्शनचा अर्थ दिशा. ओके, डायरेक्शन इंडिकेट करणारे प्रिपोजिशन. इट इंडिकेट द डायरेक्शन इन विच समवन कम्स ऑर गोज. एखादा कुठल्या डायरेक्शनमध्ये येतोय, कुठल्या डायरेक्शनमध्ये जातो, हे डायरेक्शन इंडिकेट करणारे जे प्रिपोजिशन आहेत त्यांना म्हणतो आपण प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. ओके, वरुण इज थ्रोईंग द बॉल ॲट देम. थ्रोईंग द बॉल कुठे? ॲट देम म्हणजे त्यांच्या दिशेने, त्यांच्याकडे तो बॉल काय करतो आहे? थ्रो करतो आहे. तर ॲट हा जो वर्ड आहे दॅट इंडिकेट्स वॉट? इट इज preposition of direction. It is preposition of direction. Okay, so in this way we have studied 3 types of preposition: preposition of place, preposition of time, preposition of direction. Preposition of place indicate where something or someone is. Preposition of time indicate when particular event is going to happen, and preposition of direction indicate in which direction someone is coming or going. Okay, पुढे पाहूया. नेक्स्ट आपल्याला काही एक्झाम्पल पाहायचे प्रिपोजिशनचे. डिपेंडिंग ऑन टॉपिक. आधी डायरेक्शन नव्हते पाहिलं ना आपण, आधी पाहिली होती प्लेस. प्लेसचे एक्झाम्पल्स पाहात. प्रिपोजिशन ऑफ प्लेस, त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत आणि मिनिंग पण लिहायचं आहे. हां, प्रिपोजिशन ऑफ प्लेस हेडिंग टाका. एक्झाम्पल्स ऑफ प्रिपोजिशन ऑफ प्लेस. पहिला कोण आहे पहा. पहिला आहे बिहाइंड, म्हणजे च्या मागे. ओके, म्हणजे एखादी वस्तू जर दुसऱ्या वस्तूच्या मागे असेल, फॉर एक्झाम्पल एखादं बुक जर एखाद्या बॉक्सच्या मागे असेल, ओके, तर तुम्ही सेंटेन्स कसं बनवाल? द बुक इज बिहाइंड द बॉक्स. बिहाइंड द बॉक्स, बॉक्सच्या मागे आहे. बिहाइंड हा जो वर्ड आहे, बिहाइंड म्हणजे च्या मागे, च्या मागे. इन फ्रंट ऑफचा अर्थ होतो च्या समोर. मिनिंग लिहा मराठीमध्ये. हां, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, बिहाइंड म्हणजे च्या मागे, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. फॉर एक्झाम्पल, आय एम स्टँडिंग
इन फ्रंट ऑफ ए बिल्डिंग. आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ ए बिल्डिंग. एका बिल्डिंगच्या समोर मी उभा आहे. सेंटेन्स तुम्ही लिहू शकता. ओके. नेक्स्ट टू. नेक्स्ट टूचा अर्थ होतो च्या बाजूला. ओके. कशाच्या तरी नंतर. ओके. नेक्स्ट टू. अमित इज स्टँडिंग नेक्स्ट टू अहमद फॉर एक्झाम्पल. लिहायचं आहे हा सेंटेन्स. अमित इज स्टँडिंग नेक्स्ट टू अहमद म्हणजे अहमदच्या नंतर अमित उभा आहे. बिटवीन. बिटवीन या वर्डचा मिनिंग होतो दोन वस्तूंच्या मध्ये. ओके. बिटवीन म्हणजे काय? बिटवीन म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 मुली रांगेने उभ्या आहे. अनिता, सुनीता आणि नीता. तर सुनीता ही अनिता आणि नीताच्या मध्ये उभी आहे. याच्यासाठी आपण वर्ड यूज करू शकतो बिटवीन. बिटवीन कसं? सुनीता इज स्टँडिंग इन बिटवीन अनिता अँड नीता. ओके. सुनीता इज स्टँडिंग इन बिटवीन अनिता अँड नीता. बिटवीन. बिटवीनचा अर्थ दोन गोष्टींच्या मध्ये, दोहोंच्या मध्ये, दोघांच्या मध्ये असा बिटवीनचा काय होतो? अर्थ होतो. बिटवीन नंतर वर्ड आहे नियर. नियर म्हणजे जवळ. नियरचा अर्थ होतो जवळ. अबव. अबव म्हणजे च्या वर. अबव म्हणजे च्या वर. आता इथे अबव शब्दाचा अर्थ पहा कसा घ्यायचा आहे आपल्याला. समजा हा टेबल आहे हां, आणि या टेबलवर एक वस्तू ठेवलेली आहे. जी वस्तू टेबलला टच करून असेल तर इथे आपण ऑन यूज करू. इथे काय यूज करू आपण? ऑन यूज करू. आणि एखादी वस्तू या टेबलच्या वर आहे पण टेबलवर एक्झॅक्टली टेबलवर नाही ठेवलेली आहे, टेबलच्या वरती आहे. ओके. तर या केसमध्ये हिला डिस्क्राईब करण्यासाठी आपण काय यूज करू? ओव्हर यूज करू. अबव किंवा ओव्हर. ओके. याला आपण अबव किंवा ओव्हर पण म्हणू शकतो. हां, जसं घड्याळ असते टेबलच्या वरती भिंतीवर टांगलेली असते, तुम्ही म्हणू शकता द क्लॉक इज अबव द टेबल. द क्लॉक इज वॉट? अबव द टेबल. फॅन कसा असतो? फॅन आपल्या डोक्याच्या वर असतो. ओव्हर माय हेड. द फॅन इज ओव्हर माय हेड. ओके. तर हे झाले सेंटेन्सेस साठी लागणारे प्रेपोजिशन. ओके. बिहाइंड म्हणजे च्या मागे, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, नेक्स्ट टू म्हणजे च्या बाजूला, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, नियर म्हणजे च्या जवळ, अबव म्हणजे च्या वर, बिलो म्हणजे च्या खाली. बिलो पुन्हा तसंच. जेव्हा एखादी वस्तू खाटेच्या खाली ठेवलेली आहे याला मी बिलो म्हणू शकते, किंवा बिलोच्या सोबतच आपल्याजवळ दुसरा एक वर्ड आहे अंडर. बिलो आणि अंडर सेम कामासाठी आपण काय करू शकतो? वापरू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे इन. इन म्हणजे आत. एखादी वस्तू एखाद्या क्लोज बॉक्सच्या आतमध्ये असेल, जसं घराच्या रूमच्या आतमध्ये आहे, तर त्यासाठी च्या मध्ये साठी आपण इन हा वर्ड यूज करतो. च्या मध्ये साठी आपण काय यूज करतो? इन हा वर्ड यूज करतो. ओके. त्यानंतर बाकीचे प्रेपोजिशन ऑफ प्लेस आहे ऑन, बिलो, अंडर, ओव्हर आणि क्लोज टू. क्लोज टूचा अर्थ होतो जवळ. क्लोज टू या वर्डचा अर्थ काय होतो? जवळ होतो. ओके. सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ प्रेपोजिशन ऑफ प्लेस. ओके. या व्यतिरिक्त एक एक्झाम्पल पहा, बिहाइंडचं एक्झाम्पल. बिहाइंड मी म्हणजे हे मी बिहाइंडच्या पुढचा वर्ड सांगितला आहे, फक्त याचा सेंटेन्स बनवा तर तुम्ही. ही इज हायडिंग बिहाइंड मी म्हणू शकते मी. म्हणजे मी असं म्हणू शकते, रवी इज हायडिंग बिहाइंड मी. रवी इज हायडिंग बिहाइंड मी असं सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. सेकंड सेंटेन्स पहा, इन फ्रंट ऑफ द टेम्पल. मी थोड्या वेळ आधी तुम्हाला सांगितलं होतं, आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द टेम्पल. इन फ्रंट ऑफ द टेम्पल. ओके. थर्ड, अबव द डेस्क. तुम्ही सेंटेन्स बनवू शकता, द क्लॉक इज अबव द डेस्क. ओके. बिलोचं सेंटेन्स कसं बनवाल? बिलो म्हणजे खाली. द कॅट इज सिटिंग
बिलो द कॉट, बिलो द कॉट. पलंगाच्या खाली कॉटच्या खाली कॅट काय आहे, बसलेली आहे. ओके. बिलोच्या ठिकाणी मी अंडर पण लिहू शकते. द कॅट इज सिटिंग अंडर दी कॉट, असं पण सेंटेन्स मी बनवू शकते. ओके. तर हे झाले काही सेंटेन्सेस ऑफ प्रिपोजिशन ऑफ प्लेस, एक्झाम्पल्स ऑफ प्रिपोजिशन ऑफ प्लेस. ओके. पुढे जाऊया. प्रिपोजिशन ऑफ टाईम. टाईमचे टाईम इंडिकेट करणारे प्रिपोजिशन पहा कोणकोणते आहे. आपल्याजवळ 3 प्रिपोजिशन आहे जे टाईम इंडिकेट करतात. पहिला आहे ॲट, पहिला जो आहे तो ॲट, दुसरा इन आणि तिसरा ऑन. ओके. आपल्याला प्रिसाईज टाईम माहिती असेल, फिक्स टाईम माहिती असेल, 8:30 वाजता, 9:30 वाजता, ओके, किंवा 25 तारखेला, अशी आपल्याला फिक्स टाईम किंवा फिक्स वेळ जेव्हा माहिती असते तेव्हा आपण काय यूज करतो, ॲट यूज करतो. इन हा यूज करतो आपण जेव्हा लॉंग ड्युरेशन, लॉंग टाईम पिरियड जेव्हा आपल्याला बोलायचे असतात, लॉंग टाईम्स ड्युरेशन म्हणू आपण याला. लॉंग टाईम ड्युरेशनसाठी जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो तेव्हा आपण इन यूज करतो. आणि डेज किंवा डेट्स आपल्याला स्पेसिफाय करायचे असतील तर आपण ऑन हा वर्ड यूज करतो. ओके. सो ॲट, इन आणि ऑन हे झाले 3 प्रिपोजिशन ऑफ टाईम. ॲट इज यूज्ड टू इंडिकेट प्रिसाईज टाईम, इन is used to indicate months, years, decades or long times, आणि on is used to indicate days and dates. जेव्हा डेज आणि डेट तुम्हाला इंडिकेट करायचे असतात तेव्हा तुम्ही काय यूज करता, ऑन यूज करता. एक्झाम्पल पहा याचे. ॲट 9:30, ॲट 8 o'clock, ॲट बेड टाईम, इन मंथ्स, इन 1991, in December, in this summer, on Thursday, on दिवाळी डे. म्हणजे मला जर डिसेंबरला लावायचं असेल, जानेवारी महिना इंडिकेट करायचा असेल की या महिन्यामध्ये हे काम होणार आहे, महिना माहिती आहे पण एक्झॅक्ट डेट नाही माहिती. ओके. तर मी काय म्हणेल, मी त्याच्यासाठी इन यूज करेन. म्हणजे फॉर एक्झाम्पल देर इज रेनफॉल इन कोणता महिना, डेट नाही माहिती मला, पण इन इंडिया असं सेंटेन्स बनवूया आपण. हां पाहता. इन इंडिया देर इज रेनी सीझन इन जून. ओके. जून महिन्यामध्ये इंडियामध्ये रेनी सीझन म्हणजे पावसाळा असतो. बरोबर. एक फिक्स डेट माहिती आहे का, 7 जूनला पाऊस पडणार आहे, फिक्स डेट आहे. असं जर लिहायचं असेल तर मग मी काय म्हणेल, मग मी यूज करेल ॲट. बरोबर आहे ना. पण फक्त महिना माहिती आहे, त्याच कंडिशनमध्ये फुल एक टाईम ड्युरेशन आहे ना 1 जूनपासून तर 30 जूनपर्यंत. तर यासाठी जेव्हा आपण टाईम ड्युरेशन स्पेसिफाय करतो तेव्हा आपण काय वापरतो, इन हा प्रिपोजिशन यूज करतो. ओके. इन मंथ्स, एखादा पर्टिक्युलर इयर स्पेसिफाय करायचं असेल, इंडिया विन वर्ल्ड कप, इंडिया विन नाही होणार, पास्टमध्ये आहे म्हणजे वॉन द वर्ल्ड कप, केव्हा, इन 1983, इंडिया वॉन द वर्ल्ड कप इन 1983. ओके. I am going to learn काय शिकायचं आहे मला, आय एम गोइंग टू लर्न काय, डान्सिंग. डी कॅपिटल नाही पाहिजे हां. इन दिस समर. ओके. तर हे जे आहे इन, आपण समर म्हणजे फिक्स डेट नाही आहे, समर ड्युरेशनमध्ये मी हे काम करणार आहे, आपण काय यूज केलं, इन यूज केलं. ओके. आय विल विजिट यू ऑन धिस संडे. या संडेला मी तुला विजिट करायला येणार आहे, ऑन. ओके. धिस संडे. ओके. तो हे झाले काही
एक्झाम्पल्स ऑफ प्रिपोजिशन ऑफ टाईम. ठीक आहे, तुम्हाला नोट करायचे बुकमध्ये. ॲट प्रिसाईज टाईम, इन मंथ्स, इयर्स, डिकेड्स. डिकेड्स म्हणजे 10 वर्षांचा पिरियड आणि लॉंग टाईम ड्युरेशन्स. ऑन days and dates. Okay, example, at 9:30, at 8 o'clock, at bedtime, in months, in 1991, in December, in this summer, on Thursday, on Diwali day. Okay, these are some examples of preposition of time. Next पहा, preposition of direction, दिशा इंडिकेट करणारे, डायरेक्शन इंडिकेट करणारे प्रिपोजिशन कोणते आहे? अबव, वरचे डायरेक्शन. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे. अलॉंग म्हणजे च्या दिशेने. अमॉंग म्हणजे च्या मध्ये. अराउंड म्हणजे च्या भोवताली. ॲट म्हणजे च्या ठिकाणी. ओके, ला पण म्हणतो आपण त्याला. बिहाइंड मागच्या बाजूला. बिलो खालच्या बाजूला. बिसाइड बाजूला. क्लोज टू म्हणजे जवळपास, जवळ. ओव्हर म्हणजे च्या पलीकडे. इथे ओव्हरचा अर्थ वर असा नाही घेत आपण, वर पण घेऊ शकतो, पण ओव्हर म्हणजे च्या पलीकडे. थ्रू म्हणजे च्या मधून. अप म्हणजे वर. डाऊन म्हणजे खाली. बिटवीन म्हणजे च्या मध्ये. ठीक आहे, हे वर्ड्स आपण डायरेक्शन इंडिकेट करायला यूज करतो. ओके, हे वर्ड्स आपण कशासाठी यूज करतो? डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल, दे वेअर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स दिल्ली. टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने. दे वेअर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स दिल्ली. टुवर्ड्स हे प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन आहे. शी लाईक्स बीइंग अमंग पीपल. अमॉंग म्हणजे च्यामध्ये, तिला लोकांच्या मध्ये राहायला आवडतं. दिस हाऊस इज नेक्स्ट टू द टेम्पल. नेक्स्ट टू म्हणजे टेम्पलच्या बाजूला. ते घर टेम्पलच्या बाजूला आहे. ओके, दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ वॉट? प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आपण काय पाहिले? आपण प्रिपोजिशन पाहिलं, त्याचे वेगवेगळे टाईप्स पाहिले. टाईप्स नंतर प्रत्येकाचे आपण काय पाहिले? काही एक्झाम्पल्स पाहिले. ओके, प्रिपोजिशन टॉपिक इथे आपला संपला आहे. याच्यानंतर पुढे जे पाहणार आहोत आपण, प्रिपोजिशनच्या पुढचा टॉपिक म्हणजे आपल्याला कंजंक्शन आणि इंटरजेक्शन पाहायचं आहे. ते आपण काय करूया? नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया. ओके, थँक्यू, बाय.